अगे कमळे, कमळे, अगं लक्ष कुठं आहे तुझं? लिंगे, अगं इकडे काय करायला लागल्यास? तुला किती वेळा सांगायचं, तू स्वतःच खरं करतेस बघ. तुला बरं नाही, आराम करायची गरज आहे. इकडे काय करतेस? अगं आता मला बरं वाटायले. पण काय ग, तू कसला विचार करत चाललेली? किती हाका मारल्या तुला, तरी तुझं लक्ष नाही. अगं काय नाही बोललो ना. बोल, काय झालं? अगं आज लेट झालं म्हणून हॉस्टेलमधल्या पोरींना जेवणच नाही मिळालं. आता दिवसभर कॉलेज करा, अभ्यास करा. आता 10-15 मिनिट लेट झालं म्हणून जेवण नाही दिलं तर कसं होणार? अगं असं कसं करू शकतात ते? न करायला काय, ह्याच्या पाठीमागं कोण आहे ते तुला ठाव नाही. खरं कमळे, त्या पोरींची उपाशी तोंड बघून मला तर लय कस तरी वाटलं बघ. आता मी काय करू म्हणून म्हणलं तुला सांगावं. लिंगे, एक रस्ता बंद झाला तर आपण दुसरा शोधून काढायचा. नाही द्यायचं नव्हतं असले जेवण, नको देऊ दे. तुला आठवतंय गावाकडे असताना आपण रस्ता मंडळ करायचो? मग इथल्या पोरीसनी बी दाखवूया की आपला रस्ता मंडळ काय भानगड आहे ते. हा, तेवढंच पोरीसनी जेवायला बी मिळेल आणि पार्टी बी होईल. रस्ता मंडळ? अगं आय 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 आय, खत्री आयडिया कमळे. आता तुला तर माहितच आहे, ते गोळ्या औषधांपेक्षा असा भुरकन रस्ता पिलो की नाही मी असं झामकर बरा होत असतोय. ठरलं ठरलं. पर हे समज करायचं कुठं? अगं म्हणजे हॉस्टेलच्या किचन मध्ये थोडीसे समज करू शकतो. अगं दीपाली ताईच्या खोलीत शेगडी आहे की बारकी? अगं ती इलेक्ट्रिकची, त्याच्यावर होईल की? चालतंय की. चल लगेच कामाला लागूया आणि सगळ्यांनी सांगूया आज रात्री 7 वाजता आपलं रस्ता मंडळ यायलाच लागतंय. चला. वर्षे, 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 वर्षे कुठे गेली? वर्षे, 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 वर्षे. वर्षे, वर्षे, मी काय करू? मी काय करू? माझी कमळी, माझी कमळी, माझी कमळी, तू माझ्या कमळीचा जीव धोक्यात. ती कामिनी माझ्या कमळीला. नाही नाही नाही, आता मला गप्प बसून चालणार नाही. नाही, मला गप्प बसून चालणार नाही. आई तुळजाई, मला माफ कर. आता आबासने दिलेलं वचन मला मोडायच लागणार. त्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही माझ्याजवळ. माझ्या पोरीच्या जीवाचं रक्षण आता मलाच करायला लागणार. आई, मला तिकडे जायच लागणार आणि माझ्या पोरीसाठी मी काही करेन. कोणाच्या पण विरोधात जाईन. नाही, तुझ्या पण विरोधात जाईन. मला माफ कर आई, मला माफ कर आई. माझ्या पोरीच्या रक्षणासाठी तुझ्या साथीची गरज आहे ग. जय भवानी, जय भवानी. मी पार्टीला येणार नाही. दादा प्लीज प्लीज चल ना दादा यार, तुला सांगते खूप खूप मजा करू आपण, खूप मजा ना. प्लीज मी सांगितलं ना नाही येणार आहे म्हणून. दादा तू हे काय करतोय? तुला माहिती आहे ना मी किती दिवस असं पार्टीला गेली नाहीये. दादा खूप मजा येईल यार, प्लीज. तुला माहिती आहे त्यांनी किती भारी अरेंजमेंट केली आहे. स्टार्टर्स, मेन कोर्स पण ठेवले. खूप मजा येईल. तू कधी खाल्लं नसल्यासारखं करू नकोस. अरे हे काय, तुला माहिती कॉन्सेप्ट काय? पावसाळी पार्टी. जस्ट इमॅजिन पावसाळी पार्टी म्हणजे काय असेल. मस्त वरून बारीक बारीक पाऊस येतोय, मागे सॉफ्ट सॉफ्ट म्युझिक, हातामध्ये काहीतरी गरम गरम खायला. दादा काय मजा येईल. पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, मी नाही येणार आहे. दादा इमॅजिन कर ना, मस्त जर मोठा पाऊस आला तर मस्त लाऊड म्युझिक लावू आपण, लाऊड डान्स, फुल ऑन राडा. दादा मला नाही आवडत यार प्राजक्ता. दादा तुला माहितीये ना, जर तू नाही म्हणालास तर आई मला अलाउड करणार नाहीये. कोण अलाव करणार नाहीये?
हा प्राजू, कुठे जायचंय? कुठे जायला अलाव करणार नाहीये मी. काय रे, काय म्हणते ही? ते ऋषी, ही तुला काय विचारत होती? कशाची परमिशन हवी आहे ग तुला प्राजक्ता? ते ॲक्च्युली ना एक हॉस्टेलमध्ये छोटीशी पार्टी आहे. म्हणजे पार्टी म्हणजे काय ग आई, पावसाळी पार्टी. सो तिथे जायचं होतं मला. आत्ता? हां. ठीक आहे, काय हरकत नाही. जा, पण 8 पर्यंत परत यायचा. आई आई मी जाणार आहे तिच्या बरोबर, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही, मी घेऊन येईन तिला. हो का? बरं, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र जाणार आहात पार्टीला. दॅट्स ओके, जा. पण तरी सुद्धा 8 पर्यंत परत यायचं. हा? आणि राजू, काय आहे, याचं भान काही राहत नाही. त्याच्यामुळे तू ह्याला वेळेत घरी परत आणायचं. हां, 8 पर्यंत. एन्जॉय युअर पार्टी. पार्टी पार्टी करू नको. एवढं मला अडकवून सुद्धा उपयोग काहीच झाला नाहीये. आईने शेवटी 8च्या आत या हेच सांगितलंय ना. ते आपण बघू रे, आधी जाऊया तरी, बघूयात, मजा करूयात. जी केली आहे, हा कॉन्फिडन्स आई समोर दाखवत जा कधीतरी. असू दे, तिथे मांजर होतं. आई ही बघ काय. नाही नाही नाही, तू हो ना, तयार हो लवकर, जा. जा, तू हा, तयार तू हो, पण तुला वेळ तयार जास्त लवकर ये. लागतो. हो, असू दे. हा. काय रस्सा मंडळ? हो, रस्सा मंडळ. खबर एकदम पक्की. ती गावछाप स्वतः सगळं प्लॅन करते. काय हे रस्सा मंडळ? किती वियर्ड साऊंड होतं ना. ही गावछाप पण तिच्यासारखीच काहीतरी गावछापगिरी करत असते. अँड मोर ओव्हर, या रस्सा मंडळचा अर्थ काय आहे? इवन आय डोंट नो, बट माझ्याही हॉस्टेलच्या एका फ्रेंडने मला सांगितलं, म्हणून मी तुला सांगायला आली. पार्टी करणारे तेवढं फिक्स माहितीये मला. अनिका, पार्टी? कसली पार्टी? इलेक्शन हरणार आहे त्याची पार्टी? ओ हा, मे बी तिला माहितीये ती हरणार आहे, म्हणून सॅडनेस अवॉइड करायला पार्टी करते. राईट. मला हे तुला सगळं सांगणं महत्वाचं वाटलं, म्हणून मी तुला सांगायला आली आहे. बट अनिका, मी काय म्हणते, आपण पण जाऊयात का तिथे काय चाललंय बघायला? आय मीन, तिने हे सगळं कशासाठी प्लॅन केलंय? वोट्स मिळवण्यासाठीच केलं असणार ना, राईट? ऑफकोर्स पिंक्स, आपण तर तिथे जायचंच आहे. आणि हे ती वोट्स मिळवायला करते ना, तिला मी सक्सीड नाही होऊ देणार. उलटा डेंजर गेम खेळेल तिच्यासोबत. इतका डेंजर असेल की त्या गेम नंतर ती गावछाप कोणाला फेसच दाखवू नाही शकणार.